हरिप्राप्तीचे उपाय, हरीची भगवंताची प्राप्ती करण्याचा उपाय सांगतात ते। आता तो उपाय काय? आता मला इथं बसलेल्यांपैकी सांगा हो, कोणाकोणाला वाटतं भगवंताची प्राप्ती करावी, भगवंत माझ्या घरी यावा? सगळ्यांनाच वाटतं ना? पण आपण भगवंताच्या घरी जाऊ असं कुणाला वाटतं? कुणालाच वाटत नाही। मग त्या भगवंताची प्राप्ती करायची, मग त्याच्यासाठी उपाय काय? धरावे संतांचे ते पाय, संतांचे पाय धरा। मग संतांचे पाय धरल्यानंतर काय होईल? तर येणे साधती साधने, तुटी भवाची बंधने। जी भावरूपी बंधने आहेत, जे आपण संसारामध्ये जो अडकलो आहोत, जी मायाजाळ आहे, ते तुटून पडेल। पण ते कशामुळे? संतांच्या प्राप्तीमुळे। पण असं मी सांगते असं नाही, नाथराय सांगतात असं नाही। आपल्या हिंदू धर्माचा पाया वेद, ते सुद्धा साक्ष देतात, ते सुद्धा ग्वाही देतात। संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही। ते वेद सुद्धा ग्वाही देतात। मग संत नक्की करतात तरी काय? संत नक्की करतात तरी काय? एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ। जे काही आपलं मनोरथ आहे ते संत पूर्ण करतात। विठ्ठल विठ्ठल शास्त्रामध्ये 3 गोष्टी फार दुर्मिळ सांगितल्यात बरं का। पहिली म्हणजे मुमुक्षत्व, दुसरी म्हणजे संत भेट, आणि तिसरी म्हणजे हा नरदेह, मनुष्य देह फार दुर्मिळ आहे, सहजासहजी प्राप्त होत नाही। हा नरदेह आपल्याला भेटलाय, पण आपल्याला त्याची किंमतच समजलेली नाही। आता मला सांगा हो, आपला जर पाय तुटला आणि तुम्ही डॉक्टरकडे गेला, तुम्हाला डॉक्टर आहे तसा पाय बसवून देणार आहे का? बोलत चला, देणार आहे? नाही देणार। डबल MD डॉक्टर असू द्या, नाहीतर अमेरिकेहून शिकून आलेला असू द्या, तो आहे तसा पाय बसवून देणार नाही। तो प्लास्टिकचा पाय बसवून, आपला डोळा तुटू द्या, डोळ्यात जाऊ द्या, डॉक्टरकडे जा, तो आहे तसा डोळा देणार आहे का बसवून? नाही, आहे तसा डोळा बसवणार नाही। मग आपल्याला हा देवाने नरदेह दिलाय, कशासाठी दिलाय हे आपल्याला समजलं पाहिजे की नाही? पण आपल्याला ते कळलंच नाही। पहा, एक उदाहरण सांगते पटण्यासाठी। एक मेंढपाळ्या होता। आता सगळ्यांना मेंढपाळ्या माहिती आहे का? जो मेंढ्या चरायला नेतो, तो मेंढपाळ्या होता। तो काय करायचा? रोज आपल्या मेंढ्या चरायला घेऊन जायचा, असा त्याचा नित्यक्रम होता। पण एक दिवस काय होतं, असाच मेंढ्या चरायला घेऊन जात असताना त्याला एक हिरा सापडतो। हिरा आहे हे त्याला कळतच नाही। मग तो काय करतो? आपल्या लाडक्या मेंढीच्या गळ्यात बांधतो। प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक लाडकी मेंढी असते। विठ्ठल 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 म्हणजे मला सांगायचंय काय यातून? त्या धनगराला, त्या मेंढपाळ्याला तो हिरा आहे हे समजलंच नाही, म्हणून त्याने तो आपल्या मेंढीच्या गळ्यात बांधला। तसंच आपल्याला हा नरदेह भेटलाय, हा कशासाठी भेटलाय हेच आपल्याला समजलेलं नाहीये। आपण आलोय कशासाठी ह्या नरदेहात हेच आपल्याला अजून उमगलं नाहीये। कशासाठी? माऊली खूप सुंदर असं वर्णन करतात। पाहे पा शरीराच्या गावा, जया लागे आलो पांडवा, हा कार्यर्थ आघवा सांडोनिया। म्हणजे ज्या कार्यासाठी हा नरदेह भेटलाय ते कार्य न करता वेगळंच काहीतरी करतोय, वेगळ्याच कार्याला हा नरदेह लावलाय। वेगळं म्हणजे नक्की कोणतं? मला सांगायची गरज नाही। तुम्ही उठल्यापासून काय काय करता? संसार। उठलं की भांडी घास, धुणं धू, कामाला जा। सगळेजण हल्ली तर माणसं जर पैशाच्याच मागे पळतात, हा नरदेह फक्त पैसा कमवण्यातच व्यर्थ घालवलाय। मी म्हणत नाही बरं का माऊली मातांनो, मी म्हणत नाही पैसे कमवू नका, पैसे नक्की कमवा, पैसे नक्की कमवा, पण एवढा पण पैसा कमवू नका, एवढा पण पैसा कमवू नका की आपल्या घरात आपली मुलं म्हातारपणी वृद्धाश्रमात नेऊन टाकतील। एवढा पण पैसा कमवू नका, माणसाने एवढा पण पैसा कमवू नका।
माणसाने एवढा पण पैसा कमवू नका आपल्या मुलांसाठी. प्रत्येकजण आपल्या मुलांसाठीच धडपड करतो ना. एवढा पण पैसा कमवून ठेवू नका की आपण आजारी पडल्याच्या नंतर मुलाने डॉक्टरला फोन लावायच्या आधी वकिलाला फोन लावावा लागेल. एवढा पण पैसा कमवून ठेवू नका. माणसाने आयुष्यात एवढा पण मुलांसाठी पैसा कमवून ठेवू नका की सख्या भावाचे एका ताटात बसून खाणारे सख्खे भाऊ पक्के वैरी होतील. माणसाने एवढा पण पैसा कमवून ठेवू नका. नक्की हा अर्थशास्त्रामध्ये अर्थ हा लागतो. 4 पुरुषार्थामध्ये अर्थ हे लागतं, पण एवढं पण अर्थ नकोय की मुलांसाठी कमवायचं असेल ना संस्कार कमवा. कारण मुलगा जर कर्तृत्ववान असेल तर तो स्वतः कमवेल, त्याला कमवून ठेवायची गरज नाही. आणि मुलगा जर कर्तृत्ववान नसेल तर कितीही कमवून ठेवा तो मातीतच घालील. त्यामुळे मुलांना संस्कार लावा. पैसे कमवून ठेवू नका मात्या मावल्यांनो. पैसा हा जीवनात आज आहे उद्या नाही, कोणी नाही, काहीच राहत नाही. अरे आपण 4 अंगठ्या घालतो आणि गावभर हिंडतो, बंगला बांधतो, गाडी घेतो आणि कुणापुढे मिरवता तुमची ही संपत्ती? कोणापुढे आणि कशासाठी? अरे सोन्याची लंका होती जळाली आणि सोन्याची द्वारका होती बुडाली, काय राहिलं हो? आणि तुमच्या 4 अंगठ्या आणि गाडी बंगला कोणापुढे मिरवता? कोणी काहीही घेऊन जाणार नाही. त्यामुळे माणसाने ह्या निर्ध्यात आल्याच्या नंतर फक्त नामस्मरण करा. हां, संसार करा, संसार करू नका या मताची मी नाही, पण एवढा पण पैसा कमवून ठेवू नका. खरं तर मला तुमच्या गावात आल्याच्या नंतर माणसं मनाने किती श्रीमंत असतात ना ते कळलं. कारण की खूप चांगल्या प्रकारे आमची राहण्याची सोय तुम्ही केली आणि भोजनसुद्धा आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही दिलं. आणि श्रीमंती कशाला म्हणतात हे तुमच्या गावातून मला कळलं. मनाने किती श्रीमंत असावं. खरंच तुमचं गाव खूप मनाने श्रीमंत आहे, खूप खरंच. त्यामुळे पैशाने माणसाने श्रीमंत नसावं, मनाने श्रीमंत असावं. आणि तुमचं गाव सोनारी हे गाव खरंच नावाप्रमाणेच मनाने श्रीमंत आहे. पण माणसाने आयुष्यामध्ये पैसा कमवत असताना एवढा पण कमवू नका की आपल्याला जीवाची सुद्धा पर्वा राहणार नाही. काही माणसं एवढा पैसा कमवतात, जीव गेला तरी पैसा सोडत नाही. पहा, एक उदाहरण सांगते. एक पाटील होता, ह्या गावचा नव्हता, तो त्या गावचा पाटील होता. ह्या गावचे पाटील खूप सुंदर आहे, आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने आमची सेवा बिवा केली. पण तो त्या गावचा पाटील होता कसा बघा. कधी दान धर्म नाही, कधी कोणत्या वारीत नाही, कधी वारकरी आले जर गावात तर कधी चहा पाण्याला सुद्धा बोलवलं नाही, कधीच नाही. कधी कोणत्या माणसाला 1 रुपया सुद्धा दिला नाही, असा तो पाटील होता. एक वेळेस काय होतं, तुमच्यासारखेच काही आपल्यासारखेच गावकरी त्याच्याकडे जातात आणि म्हणतात, पाटील अहो चला पंढरपूरला जाऊ. किती दिवस हे काम करणार तुम्ही, थोडा वेळ तुमच्यासाठी काढा, चला पंढरपूरला जाऊन येऊ. पाटील म्हणतो, बाबा आलो असतो पण काय सांगू, माझी बायको तिचं एवढं बघायला लागतं मला, आणि ते राहू दे, इकडं माझ्या म्हशी आहेत, तिकडं एवढी जमीन आहे, आणि गावचा कारभार काय कमी आहे का, इथं काय झालं तर मलाच बघायला लागतं गावात, त्यामुळं मी काय येणार नाही, तुम्हीच जा. ते पाटील ती माणसं म्हणतात पाटलांना, अहो पाटील चला हो चला, हा मनुष्य देह परत नाहीये, एकदा तरी पंढरीची वारी करा. अहो पाटील चला ना, आम्ही सगळा खर्च करतो, फक्त तुम्ही वेळ काढून चला. मग पाटील खुशच झाला. पाटील म्हणतो, तुम्ही एवढा आग्रह करता तर येतो मी, चला. मग काय निघाली ही पंढरपूरला. आल्याच्या नंतर आपली रूम घेतली, एक मुक्काम रूम मध्ये केला. दुसऱ्या दिवशी चंद्रभागेत स्नान करण्यासाठी गेले. चंद्रभागेत स्नान करण्यासाठी गेल्याच्या नंतर चंद्रभागेत स्नान करत होते त्यावेळेस तिथं देवरूपी वासुदेव आला आणि तो सगळ्यांना सोडलं, नेमका पाटलापाशी आला. पाटलाला म्हणतो, पाटील दान पावलं. पाटील म्हणतो, बाबा मी फक्त इथं दर्शन करण्यासाठी आलोय, मला तू काय पैसे मागू नको, तू माझ्या रूम वरती ये, मी तुला तिथं पैसे देतो. तो म्हणतो, चालेल.
मग यांचं चंद्रभागेत स्नान बिन होतं, पांडुरंगाचं दर्शन घेतात आणि रूमवरती जातात. आता गावाकडे जायची तयारी करत असतात, तेवढ्यात दरवाजा वाजवतात, टक 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 टक. असा दरवाजा वाजवल्याच्या नंतर नेमका पाटील उघडायला जातो. पाटील उघडतो. पाटील आश्चर्यचकितच होतो, बाई हे काय आलं. तो म्हणतो, पाटील 1 रुपया तरी द्या. तो म्हणतो, वासुदेवा मी तुला नक्कीच पैसे दिले असते, पण काय सांगू, मी आताच बघत होतो माझ्याकडे फक्त गावाच्या तिकिटापुरते पैसे राहिलेत, माझ्याकडे पैसाच राहिला नाही. एक काम कर, तुला पैसे पाहिजेच ना, तू माझ्या गावाकडे ये. काय कर, कुठं ये? हा, गावाकडे ये. माझ्या गावाकडे ये म्हणल्याच्या नंतर मग हा पाटील निघतो गावाकडं. गावाकडं जातो आणि गावाकडे गेल्याच्या नंतर बाहेरच त्याची पत्नी उभी असती. पत्नीला म्हणतो, जा बाई पटकन पाणी आण आणि चहा ठेव मला. पत्नी घरात जाती, त्याला पाण्याचा ग्लास भरून आणून देते आणि चहा ठेवायला आतमध्ये जाते. चहा ठेवायला आतमध्ये जाते आणि तो आपलं पाणी पित असतो. वरती पाणी पित असताना त्याला तिकडूनच येशीवरून आतमध्ये येताना वासुदेवला त्याला ठसकाच लागतो. तो म्हणतो, हे काय झालं. त्याला घामच फुटतो. आता करावं काय. त्याला बायकोला म्हणतो, ए चहा नंतर ठेव, पहिली तू घरात ये, घरात ये, घरात ये, पहिली घरातून बाहेर ये, बाहेर ये, बाहेर ये. अहो झालं काय, ते काय जाऊ दे, तू चहा ठेवू नको. अहो चहा ठेवायला गेले, नको नको नको, मला प्यायचंच नाही चहा. अहो झालं काय, अगं सांगतो काय, नंतर सांगते, ते राहू दे, तू चहा ठेवायचा आधी राहू दे. तू आधी काय कर, मी मरायचं नाटक करतो, तू रडायचं नाटक कर. अहो धनी पण झालं काय, ते काही पण होऊ दे, तू फक्त रडायचं नाटक कर, मी मेलोय मरायचं नाटक करतो. फक्त इथं कुणी पैसे मागायला तर पैसे देऊ नको, फक्त तू एवढंच कर. मग काय पाटील झोपला. तिने लावला ना स्वर, पंचमचा स्वर लागतो बायांचा रडायला. लागला पंचमचा स्वर. स्वर पंचमचा लागल्याच्या नंतर आता तिचा स्वर लागल्याच्या नंतर आख्या बाया आल्या तिच्या शेजारी येऊन बसल्या. त्यांनी लावला. पाटील गेला, म्हणलं अख्खा गाव जमा होऊन आलं ना, अख्खा गाव रडते. आणि वासुदेव आला. वासुदेव लांबच होते. ते वासुदेव आले आणि म्हणतात, काय झालं पाटलांना. त्याची बायको म्हणते, दिसत नाही का तुम्हाला, गेले माझे पाटील आणि काय झालं विचारता, दिसत नाही का. पाटील वासुदेव म्हणतो, खरंय माऊली, दिसतंय मला, पाटील गेलेत ना. हा ना, गेले पाटील, दिसत नाही का तुला, विचारतो काय मेल्या. अहो माफ करा बरं मला, पण ऐका, पाटील गेले ना, आता आलोय तर पाटलाची मौतच करून जातो. तिला घामच फुटतो, तिचा बीपी पण हाय होतो. पाटील इकडं कोमातच चालला असतो. आता मौत करून जायची म्हणल्याच्या नंतर करावा काय याने. अरे मग याला खुर्चीवर बसवण्यात येतं आणि तिकडं उकळीचं पाणी लावण्यात येतं. गरम गरम पाण्याने पाटलाला आंघोळ घातली जाते. तरी पण पाटील काय उठायचं नाव घेत नाही. परत पाटलाची तिरडी सजवली जाती. तरी पण पाटील उठायचं नाव घेत काय नाही. त्याला पांढरे वस्त्र चढवले जातात. तरी पण पाटील उठायचं नाव घेत. पाटलाला तिरडीवरती ठुलं जातं. तरी पण पाटील उठत. तिरडी उठून स्मशान भूमीकडे नेली जाते. तरी पण पाटील उठत. पाटलाला स्मशान भूमीत त्या स्मशानावरती ठुलं जातं. तरी पण पाटील उठत. पाटलाच्या अवताभोवतानी रॉकेल टाकलं जातं. तरी पण पाटील उठत. अग्नी डाग पेटवण्यात येतो. तरी पण पाटील उठत. तरी पण पाटील उठत नाही. अग्नी डाग द्यायची वेळ येते. अग्नी डाग लावणार तेवढ्यात देवरूपी वासुदेवाला दया येतील. तो म्हणतो, पाटील 1 रुपया फेकला. तो म्हणतो, हा बघ पाठ्या उठला. पहा, एवढा असावा का माणसाने पैशासाठी. विठ्ठला विठ्ठला माणसाने एवढं पैशासाठी असावा का. हे खोटं सांगत नाही या. याला प्रमाणे तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण. आणि खरंच ह्या कलियुगात आहेत अशी माणसं.
तुम्ही माझ्यापेक्षा अनुभवाने मोठे आहात, तुम्हाला अनुभव आला असेल. खरंच आपल्याला हा नरदेह याच्यासाठी भेटलाय का हो? सांगा ना मला, याच्यासाठी भेटलाय का? विठ्ठल 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 आता सगळ्यांनी ताट बसा. खूप हसला तुम्ही, फ्रेश झाला. औषधाची बॉटली जसं औषध पिण्याच्या आधी हलवलं जातं मग ते पिलं जातं, तसं आता तुम्ही सगळे फ्रेश झालात. आता हसी मजाक बस झाला. ऐका, विनोद तर आपण घरी बसून पण करू शकतो, पण कीर्तन म्हणजे काय, ज्यातून आपण काहीतरी बोध घेऊन जाऊ शकतो. 2 तास इथं तुम्ही मला देतात आहे, काहीतरी घेऊन जाण्यासाठी चालत आहे ना. तसं कोणी कोणाला वेळ देत नाही. हसायचं असतं तर घरी टीव्ही पुढे पण हसता आलं असतं. लावा हास्य जत्रा, लावा कॉमेडीची, काही पण लावून हसता आलं असतं. पण कीर्तन म्हणजे काय, ज्यातून आपण काहीतरी घेऊन जाऊ. हा नरदेह कशासाठी भेटलाय? ह्या पैशासाठी भेटलाय का? अरे तो पाटील पंढरपूरला गेला, परंतु त्याचा जीव त्या पैशात होता. आपल्याला देवाने हा नरदेह दिलाय, कशासाठी दिलाय याचा कधी विचार केलाय? जेने हा जीव दिला दिलाय, त्याचं भजन गुणगान गाण्यासाठी दिलाय. अरे जोपर्यंत हा देह आहे ना, तोपर्यंतच पंढरीची वारी करा, तोपर्यंत माझ्या भगवंताचं नामस्मरण करा. एकदा की गाडी निघून गेली की हात करून माऊली काहीच उपयोग नाही. कारण की ह्या देहामध्येच, ह्या नरदेहाला आल्याच्या नंतरच नामस्मरण घडतं. आपल्याला हात दिलेत, पाय दिलेत, पंढरीची वारी करा. अरे तुम्ही आम्ही पंढरीची वारी करावी यात काही नवल नाही, पण ज्याला हात नाही, ज्याला पाय नाही, त्याने पंढरीची वारी करावी. पहा ना, एक प्रसंग सांगते. घरामध्ये बाळ बसलेलं होतं. अचानक कानावरती आवाज पडतो, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. बाळ आईला आवाज देतं, आई आई ऐक ना ग. आई काय आहे ग आज गावात? हा मधुर विण्याचा आवाज, हे भगवंताचं नाम कोण घेतंय ग आई? आई बाळा जवळ येते. बाळा, भानुदासांची दिंडी चालली गावातून, आज त्यांचं गावात कीर्तन आहे. आई, भानुदासांचं कीर्तन आहे. आई ऐक ना ग. आई मला त्यांच्या कीर्तनात घेऊन जा ना ग. बाळा नको रे त्या भगवंताचं एवढं गुणगान गाऊ. काय दिलंय त्याने तुला? हात दिले नाही, पाय दिले नाही. अरे त्यामुळे तुला कोणी जवळ पण घेत नाही, कोणी माणूस तुझ्या जवळ पण येत नाही. लहान लहान मुलं तुला खेळायला पण घेत नाही. का करतोस तू त्या भगवंताचं एवढं नामस्मरण? ए आई, आई असं नको ग म्हणू. आई तूच तर म्हणतेस, ह्या जगात ज्याचं कोणी नाही त्याचा भगवंत आहे. जगी ज्याचं कोणी नाही त्यास माझा पांडुरंग आहे. आई असं नको ग म्हणू. आईच्या डोळ्यात पाणी येतं. आई लेकराला पोटाशी लावते.
आणि आपल्या हात उचलून घेते आणि धर्ममंडपात आणून सोडते. भानुदासांचं कीर्तन चालू असतं. भानुदासांचं कीर्तन चालू असतं आणि माईलक दोघंही कीर्तनात बसतात. भानुदासांचं कीर्तन संपल्याच्या नंतर बाळ भानुदासांचं दर्शन घेतं आणि दर्शन घेऊन पुन्हा आईकडे येतं. आई, अगं ऐक ना ग, आई मला ना ग वारीला जायचंय ग, मला त्या पांडुरंगाला बघायचंय ग, डोळे भरून त्या विठेवरच्या सावळ्याला बघायचंय ग, ज्याला जगात कोणीच आपलं मानत नाही, त्याला देव आपलं करतो ना ग, मला त्याच्या जवळ जायचंय ग, मला जाऊ दे ना ग. अरे बाळा, पण तू जाणार कसा? तुला हात नाही, तुला पाय नाही, तुला खाऊ पिऊ सुद्धा मी घालते रे, तुला नाव सुद्धा मी घालते रे, तुझी प्रत्येक गोष्ट मला करावी लागते, तिथं दिंडीत कोण करणार रे? आई, आई आहे ना ग तो भगवंत, तो करून घेईल आणि कोणातरी वारी करायला येईल माझी दया, तो विचारेल मला जेवलास का, मग मी जेवण ग आई, आई जाऊ दे ग मला, आई मला बघू दे ग माझ्या भगवंताला. आईचं अंतकरण भरून येतं. आई म्हणते, जा बाळा, मी नाही अडवू शकत तुला. बाळ कुर्मदासांकडे येतो. कुर्मदास भानुदासांकडे येतो आणि भानुदासांकडे आल्याच्या नंतर कुर्मदास भानुदासांना म्हणतो, महाराज मला वारीला यायचंय, मला तुमच्या बरोबर पंढरपूरला यायचंय. अरे बाळा, तू येणार कसा? तुला हात नाही, तुला पाय नाही, तू चालणार कसा? येऊ द्या हो मला, मला फार इच्छा आहे, माझ्या पांडुरंगाला मला डोळं भरून पाहायचंय, या जगाच्या बापाला मला डोळ्यांनी पाहायचंय, घेऊन जाऊ मला. त्याचं ते ऐकल्याच्या नंतर महाराज म्हणतात, आजची आपली झोपण्याची व्यवस्था इथेच आहे, उद्या पाठे पाठे निघायचंय, आज झोप इथं, उद्या निघू पाठे पाठे. सगळे वारकरी झोपी जातात, भानुदासही झोपी जातात, पण कुर्मा जागाच असतो. आपल्यामुळे त्यांना त्रास होईल म्हणून कुर्मदास त्याच रात्री पंढरीच्या वाटेला लागतात. अंग फरफटत 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 हे गाव ते गाव प्रत्येक गाव करत असतात. अरे विचार करा ना, हात नाहीये, पाय नाहीये, तरी सुद्धा हे शरीर घसरत रस्त्याने घेऊन चाललंय. माऊली काटा टोचला ना तरी 4 दिवस हात धरून बसतो आपण. साधा हात कापला तरी लवकर पाण्यात बुडवत नाही. पण काय म्हणत असन त्याचं ते शरीर, फरफटत फरफटत चाललंय. गावावर प्रत्येक गावाच्या वेशीवरती गेलं की कोणता हा प्राणी आहे जो आपलं शरीर फरफटत चाललाय म्हणून लोकांनी यावं आणि त्याच्या भोवती घोळका घालावा. समाज गोळा होताना पाहावं त्याने आणि जमिनीवरती डोकं टेकवावं. जमिनीवरती डोकं टेकून म्हणावं, माऊली आमच्या गुरुजींची दिंडी येते मागून, तेवढी निहारीची व्यवस्था करा, तेवढी त्यांची जेवणाची व्यवस्था करा असं म्हणावं आणि पुन्हा अंग फरफटत 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 रस्त्याला लागावं. भानुदासांनाही समजत नाही कोण माझा असा शिष्य आहे जो माझा प्रत्येक गावात माझी निहारीची व्यवस्था करून ठेवतोय. असंच
फरफटत फरफटत वहुळ या गावामध्ये देह अनावर होतो. रक्त भंबाळांग होतं. शरीरात काहीच उरत नाही. राहतात ती फक्त हाडं. सगळ्या अंगात रक्त भंबाळ झालेलं असतं आणि डोक्यावरती पडून बसलेले असतात. कोणी जवळ येत नसतं. मागून भानुदासांची दिंडी येते. भानुदास, काय पडलंय हा प्रकार, काय पडलंय हे रस्त्यावरती म्हणून जवळ जातात. खाली बसतात. पाहतात तर कुर्मा. अरे, सरळ करतात त्याला. पाहतात तर शरीरात सगळं रक्त भंबाळांग झालं होतं. शरीरात काहीच उरलं नव्हतं. अरे कुर्मा, कुर्मदास, अरे कुर्मा, अरे काय रे केलं तू हे? अरे सांगितलं असतं कोणा वारकऱ्याला तुला उचलून घ्यायला. म्हणलो असतो की घे उचलून. अरे काय राहिलंय रे तुझ्या शरीरात? बाळा, का केलं रे असं? माफ करा मला, आलो मी, पण ऐका ना, तुम्हीच जा आता पंढरपूरला, मी नाही येऊ शकत. अरे असं नको रे म्हणू. एकच मुक्काम राहिलाय रे पंढरपूरला जायला. आता इथपर्यंत आला, त्या मालकाला पग रे, त्या जगाच्या मालकाला पग एकदा डोळे भरून. असं नको करू. माफ करा, आता मी नाही येऊ शकत. तुम्हीच देवाकडे जा आणि देवाला माझा एवढा निरोप सांगा. एवढा करा उपकार, एवढा करा उपकार, देवा सांगा नमस्कार. आजही तुम्ही जर गेलात तर वहुळ या गावामध्ये कुर्मदासांची समाधी आहे. आणि असं म्हणतात की कुर्मदासाला साक्षात विटेवरचा पांडुरंग तिथं भेटायला आला होता. देव भेटायला येतो आणि देवाची प्राप्ती सुद्धा होते, पण कधी? जेव्हा आपण संतांच्या संगतीत राहू. कुर्मदासाने काही क्षणासाठी त्यांचं कीर्तन ऐकलं, त्यांच्यात परिवर्तन झालं, देवाची ओढ लागली आणि भगवंताची प्राप्ती झाली. तसं तुम्हा आम्हालाही होईल, पण त्यासाठी तुम्हा आम्हाला काय करावं लागेल? अभंगाचा प्रथम चरण. हरी प्राप्ती शिवपाय, शिवपाय धरवे पाय.
हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. धरावे संतांचे ते पाय म्हणजे संतांचे पाय धरून बसायचे का? भगवंताची प्राप्ती करण्यासाठी त्या संतांचे पाय धरून बसायचे का? का लोटांगण घ्यायचंय त्यांच्या पायापुढे? पाय धरायचं म्हणजे नक्की काय करायचं पहा. पटवून देण्यासाठी एक उदाहरण सांगते. एका गावामध्ये एक सासू अशी होती की ती सारखीच म्हणायची, आख्या गावात कुणाची सून नाही अशी सून मी करून आणणार. काय म्हणायची? आख्या गावात कुणाची सून नाही अशी सून मी करून आणणार. मग तिने काय केलं? पुण्याकडली सून करून आणली. कुठली? पुण्याकडली. पण पुण्याकडली सून करून आणल्याच्या नंतर त्या सुनाला काहीच येत नव्हतं. फक्त देख ना दिवा आणि भीतीवर ठेवा एवढंच. तिने जर सासूनी चहा करायला लावला ना ती 2च मिनिटात करायची. मग सांगा जेवण कसं करीत असं? चहा फक्त 2 मिनिटात. त्याची प्रक्रिया पण पहा. गॅसवरती ठेवणार, त्याच्यात साखर, साखरात पाणी, पाण्यात चहापत्ती आणि दूध. उकळून नाही देणार, तसंच पटकन आणून देणार. अशी ती सून होती. मग स्वयंपाकाचं तर मी सांगतच नाही कशी करीत असेल. अशी ती सून होती. पण अख्ख्या गावात कोणची सून नाही अशी सून मी करणार म्हणून केली. नुसता देखना दिवाण भीतीवर ठेवा. पण आता गावात तोंड दाखवाय जागा नाही म्हणून काय करावं? आता करावं तरी काय म्हणून ती काय आता सांगा करावं तरी काय? ही नवीन बायका म्हणतील, बाई सासू काम करीती आणि सून कहाला केली मग हिने? म्हणून मग ती एक दिवस ती काय करती, म्हणती सुनाला बाहेरची कामं लावायची आणि मी पटकन घरातलं करून घेईन, आता नाग जायला नको म्हणून. एक दिवस काय केलं तिने, गहू माहितीत ना, गहू बाहेर सुकत घातलं. ते गहू बाहेर सुकत घातल्याच्या नंतर म्हणली, सुनबाई, ओ सुनबाई इकडे या. बोला सासूबाई. काय नाही बाळा, तेवढी चाळण घे आणि आपली गव्हावर जाऊन बस. मग हिने काय केलं, चाळण घेतली. फोन चार्जिंगला होता, फोन चार्जिंगचा काढला, फोन हातात घेतला आणि बाहेर आली. गव्हावरती येऊन सासूनी पटापटा 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 काम आवरून घेतलं. 3 तास झाले, 3 तास, 1 नाही 2 नाही 3 तास झाले. आपली सून का बरं घरात यायली? काय करीती नक्की? एवढं तर गहू नव्हतंच. असं काय नीट करीती? त्यातलं काय झालंय मला दिसलं नाही, तिला दिसते. म्हणून सासूने काय केलं, बाहेर आली आणि सून दरवाजातून सुनला पाहिलं तर सून काय करीत होती माहिती? गव्हावर बसली होती, हातात फोन होता, इन्स्टा ओपन होता, रील्स स्क्रोल करीत होती. पहा, विनोदावारे घेऊ नका, मला सांगायचंय का यातून? सासूने काय सांगितलं होतं, गव्हावरती जाऊन बस म्हणजे गहू निसत बस. समजलं ना? समजलं का? गहू निसत बस. त्याचप्रमाणे हरी प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय. म्हणजे संतांचे पाय धरायचे म्हणजे पाय धरून बसायचं नाहीयेत किंवा लोटांगण घ्यायचं नाहीये. काय करायचंय तर ज्याप्रमाणे माझ्या संतांनी नामस्मरण केलंय, ज्याप्रमाणे नामस्मरणाचा पाया त्यांनी चालवलाय, भक्ती केली, त्याप्रमाणे आपल्याला त्या संतांनी सांगितल्याप्रमाणे नामस्मरण करायचंय. संगतीनेच माणूस पुढेही जात असतो आणि बिघडतही असतो. मग ती व्यावहारिक जीवनातली असो किंवा शाळेमध्ये शिकत असताना असो, कॉलेजला जाताना असो किंवा 2 माणसं कामाला जाताना असो किंवा 2 बायांची असो, मग ती संगत कोणतीही असो ती चांगली पाहिजे. पहा, एक उदाहरण सांगते. असंच एक गाव होतं आणि त्या गावामध्ये एक वकील होता. वकील असंच एका कीर्तन चालू होतं आणि त्या कीर्तनात तो वकील येऊन बसला. कीर्तनात वकील येऊन बसल्याच्या नंतर त्या वकिलाने ते कीर्तन सगळं ऐकलं आणि महाराज सांगत होते, ह्या जगात कुणीच कुणाचं नाही, फक्त माया जाळ आहे, त्याच्यातून बाहेर पडा, संतच आपले, देवच आपले. हे सगळं ऐकलं त्याने. सगळं कीर्तन होऊन दिलं, सगळ्या माणसांना जाऊन दिलं आणि मग महाराजाकडे आला. म्हणला, महाराज तुम्ही म्हणता की ह्या जगात कोणी कोणाचं नाही, पण तुम्ही खोटं बोलता. महाराज चकितच झाले. बाबा कसं काय खोटं बोलतो? मी तर खोटं कधीच बोलत नाही. अहो तुम्ही म्हणता या जगात कोणी कोणाचं नाही, पण या जगात माझी बायको फक्त माझी आहे.
महाराज म्हणले, महाराजाला धक्काच बसला ना. म्हणले काय असं काय करीत ती तुझ्यासाठी, काय करीत असं ती तुझ्यासाठी, तुझी बायको फक्त तुझे, ती माझ्याशिवाय पाणी सुद्धा पित नाही, मी जर घरी लवकर गेलो नाही तर जेवण सुद्धा जेवत नाही. महाराज म्हणले बापरे खरंच. पण म्हणतो महाराज म्हणले मला विश्वास बसत नाही, अशी एक पण बाई नाही की नवऱ्याच्या गपचीप खात नाही. महाराज म्हणले तू मला पुरावा आणून दे. वकील हुशार होता. वकील म्हणतो उद्याच, तुम्ही काळजीच करू नका. गेला वकील घरी. घरी गेल्याच्या नंतर रात्र झाली होती, झोपला. पण झोप कशाची लागते, ह्या कुशीहून त्या कुशीहून, त्या कुशीहून या कुशीहून असं चालूच होत त्या घरात. पण काय करावं बरं, की आपल्या बायकोचं आपल्याला कळण किती आपल्याला जीव लावी ती. म्हणून सकाळ होती, हा पठ्या 8 वाजता उठतो, आंघोळ बिंघोळ करीतो. आंघोळ बिंघोळ केल्याच्या नंतर कामासाठी निघतो. तर म्हणतो आता कामाला जायचं नाही, शेजारच्या गच्चीवरती जाऊन बसायचं आणि आपली बायको दिवसभर काय 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 करीती हे आपण पाहायचं. आणि मग हा निघाला कामाला. गाडीवरती बसला, किक मारली, तेवढ्यात ही बाहेर आली. अहो ऐका ना, घरी लवकर या बरं, मला तुमच्याशिवाय जेवण जात नाही. बाई जेवण घेत जा ग तू, नको उपाशी रात जाऊ, मला नाही जात जेवण. बरं प्रयत्न करतो, येतो लवकर, तू काळजी करू नको. आणि मग गेला हा. गेल्याच्या नंतर मागच्या घरामागून गेला आणि शेजारच्या गच्चीवर जाऊन बसला. शेजारच्या गच्चीवर जाऊन बसल्याच्या नंतर हिने 5-10 मिनिटं होऊन दिले. नवरा बाहेर गेला का म्हणून बघायला आली. दरवाजातून डुकून बिकून पाहिलं, गेला नवरा. पटकन शेजारच्या दुकानात गेली, बासमती तांदूळ घेऊन आली. अर्धा किलो तांदूळ घेऊन आल्याच्या नंतर मस्त खमंग असा मसाले भात केला. तो खाऊन घेतला. तो खाऊन होत नाही तर थोडं अंग टाकलं, झोपली. तेवढ्यात पेड्यावाला येतो. पेढे घ्या, पेढे घ्या, पेढे. कसे दिले पेढे? 40 रुपये पाव पेढे. अहो पेढेवाले काका, मला द्या की पाव किलो पेढे. घेती पाव किलो पेढे. घरी ती कट 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 सगळे खाऊन घेती. पेढे खाती, जरा बसती. तो वरून सगळं बघत असतो. त्याला वाटत असतं आत्ता खाली उडी मारावा आणि तिचा गळाच धरावा. पण काय ना, वेळ नसती बरोबर. ती घरात बसती, टीव्ही बघती. तेवढ्यात ऊसावाला येतो. ऊस घ्या, ऊस घ्या, ऊस. कसे दिले ऊस? 10 रुपयाचे 4 ऊस. ओ काका ऊसावाले, इकडे या, मला ऊस द्या. 10 रुपयाचे 4 ऊस घेती. घरी येते, ऊस खाती. त्या ऊसाचं टरफल बाहेर लांब फेकून येते. सगळं घरबीर झाडून बिडून घेते. आणि नवरा यायची वेळ होती आणि घरात ग्लास, हातात पाण्याचा भरलेला ग्लास घेते आणि दरवाजातच उभी राहते. त्याला असं झालं असतं तर कधी जाईन आणि कधी बोलन, त्याचा असं दणकाच चालू असतो. तो पटकन गाडी फिरवतो, घरात येतो आणि पटापटा घरी आल्याच्या नंतर ती दरवाजातच उभी असती. तो पायी चापटीत घरात येतो. अहो पाणी घ्या ना. फेक तिकडे तुझं ते पाणी. आता ती म्हणते आज मुकादम चिडला वाटते यांच्या, नक्कीच कोर्टाचा निकाल यांच्या बाजूने लागला नाही. आता ती म्हणती कशी राहिली कोर्टाची मात? तो म्हणतो अर्धा किलो तांदूळाचा भात. ती म्हणते अशी काय धुसफूस? म्हणतो अशी काय धुसफूस? तो म्हणतो पाव किलो पेढे, पाव किलो पेढे, 40 रुपयाचे पाव किलो पेढे. ती म्हणती असे काय आडे वेडे? तो म्हणतो पाव किलो पेढे. ती म्हणते असे काय धुसफूस? म्हणे 10 रुपयाचे 4 ऊस. ती म्हणती अहो तुम्हाला हे समजलं कसं? तो म्हणतो ते सोड राणी, तुला मला सोडून गेलं कसं? विठ्ठला विठ्ठला जे मला सांगायचंय का यातून, तर ह्या जगामध्ये ना कोणीच कोणाचं नाहीये. ह्या जगामध्ये फक्त संसार करत असताना सुद्धा आपण किती भागलो शिनलो, हे संसारात खूप चिंता आहेत. त्यामुळे ह्या संसारातून कितीही आपण थकलो तरी हे संतच आहे जे आपल्याला निश्चित अशा सुखापर्यंत नेऊन पोचवतात. भागलिया मज वाहतील कडिये, त्यांची येणे जोडे सर्व सुख.
संतच आहे जे आपल्याला सुखापर्यंत नेऊन पोचवतात. मग काही मंडळी म्हणली बाबा ताईंनी सांगितलंय की संत सुखापर्यंत नेऊन पोचवतात, मग चला संत शोधायला. मग आले देहू, आळंदी, पंढरपूर सगळं केलं. पण मला सांगा हो, संत काय रस्त्यावरती पडलेत का यांना भेट द्यायला? कोटी जन्माची पुण्य सामुग्री जरी गाठी असेल आयती, जे जोडी माझ्या संतांच्या संगती, संत संगे भक्ती उल्हासे. संतांची संगत होणं एवढं सोपं नाहीये, कारण की बहु अवघड आहे संत भेटी. संतांची भेट होणं खूप अवघड आहे. ह्या जगात संतांची भेट होणं खूप अवघड आहे. मग एका गृहस्थाने नाथरायांना प्रश्न केला की नाथराय, तुम्ही म्हणता संतांची भेट होणं अवघड आहे, तर मग आम्ही नक्की करावं तरी काय? तेव्हा नाथराय म्हणले, बाबा तू काय कर, आहे त्या ठिकाणी बस आणि नामस्मरण कर. त्यामुळे काय होईल, जो हा मायाजाळ आहे, जो हा संसार आहे, ज्यात तू गुंतलेला आहे, त्यातून तू बाहेर पडशील. हेच अभंगाच्या दुसऱ्या चरणात. तेने साधती साधने साधती साधने तुटती भवाची बंधने. जी भावरूपी बंधने आहेत ती तुटून पडतील. पण ती कशामुळे? तर संतांच्या भेटीमुळे. पण पुन्हा तो एक गृहस्थ नाथरायांकडे आला. म्हणला, नाथराय, अहो तुम्ही म्हणता संतांची भेट होणं अवघड आहे, मग एक काम करा, तुम्ही आम्हाला संत सोडून दुसरा एखादा पर्याय सांगा, कारण की संतांची भेट होणं खूप अवघड आहे ना. मग त्यासाठी आम्हाला दुसरा एखादा पर्याय सांगा. पहा, एक गृहस्थ होता, म्हणजे एक माणूस होता. तो काय करायचा, रोज एका झाडाखाली बसून निरीक्षण करायचा. काय निरीक्षण करायचा की उडत 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 पक्षी येतात ते आणि फळं तोडतात ते आणि खाऊन निघून जातात ते. असं रोज त्याचा नित्यक्रम होता. तो म्हणायचा की किती छान आहेत हे पक्षी, जे उडत उडत येतात ते आणि हे पक्षी खातात ते, फळं खातात ते, झाडावरची फळं खातात ते आणि निघून जातात ते. मी पण असाच उडत 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 गेलो आणि ती फळं जर खाल्ली तर किती भारी होईल. मग तो विचार करतो की आपण पण उडत उडत जायचं आणि झाडावरची फळं ही तोडून खायची. मग तो काय करतो, 2 सुपं घेतो. सुपं माहिती आहेत ना, तांदूळ निसायला असतात ते. ती 2 सुपं घेतो आणि आपल्या दोन्ही हाताला बांधतो. हाताला बांधल्याच्या नंतर टेरेसवरती जातो आणि टेरेसवरती जाऊन उडायला पाहतो. खरंच तो उडला असन का? पडला खाली. मग तो खाली पडल्याच्या नंतर काही माणसं त्याच्या जवळ येतात आणि म्हणतात, बाबा तू हे काय करत होता, जीव द्यायला आला होता का काय? तर तो म्हणतो, नाही,
मला उडत उडत झाडावरची फळं खायची होती. तो म्हणतो तू मूर्ख आहेस का? तू थोडा विचार केला नाहीस का? खरंय हा, माणसाला विचार कसला करावा हेच कळत नाही. काही काही माणसं कशाचा विचार करतात, कशाचा पण. पहा, एक माणूस होता, तो रोज आपल्या वट्ट्यावरती बसायचा. इशीपाशी एक वट्टा होता आणि रोज त्या इशीवरच्या वट्ट्यावरती बसायचा आणि विचार करायचा. काय विचार करायचा? रोज एक म्हैस जायची, त्या म्हशीकडे बघायचा. ती खूप सुंदर होती. तिचे छान छान से वाकडे वाकडे केस होते. रोज फॅरंग लवली लावत होती, ती काजळ लावित होती, ती लिपस्टिक लावित होती. माऊली, मी म्हशीचं वर्णन करते. विठ्ठला विठ्ठला मी म्हशीचं वर्णन करते. आणि रोज तो त्या म्हशीकडे बघायचा. रोज त्याचा नित्यक्रम होता. पण आणि त्या म्हशीकडे बघून काय विचार करायचा माहिती? काय करीत असन बरं? तिचे गोलगोल शिंग, तिचे गोलगोल शिंग, जर मी माझं गोलगोल डोकं त्या गोलगोल शिंगात घातल्यावर काय होईल? आणि एक दिवस करतो ना तसंच, ते गोलगोल डोकं त्या गोलगोल म्हशीच्या शिंगात घालतो. मग ती म्हैस काही कमी नव्हती बरं का. त्या का गावभर हिंडविती त्याला आणि गावाच्या इशी बाहेर नेऊन फिकिती. विठ्ठला विठ्ठला मला विचारावरून निघालं म्हणून पटकन सांगितलं. म्हणजे त्या माणसाला सांगितलं की तू विचार केला नाही का? तू ह्या झाडावरती चढण्याच्या आधी, ह्या पंख लावून फळं खाण्याच्या आधी थोडा पण विचार केला नाही का? तेव्हा तो म्हणला, बाबा, मला त्या पक्ष्यांकडे बघून फळं खाऊ वाटत होती. मग तो माणूस त्याला म्हणला, तुला निश्चित अशी फळं खाता आली असती, पण कसं? ज्ञानोबाराय सुद्धा खूप सुंदर असं ओवीद्वारे वर्णन करतात. हळूहळू ढाळे केतू लेणे एक वेळे, मार्गाची बळे निश्चित ठाके. कसं? ह्या फांदीवरून त्या फांदीवर, त्या फांदीवरून ह्या फांदीवर, असं निश्चित असं हळूहळू तुला त्या फळांपर्यंत पोचता आलं असतं. पण कसं? झाडावरती चढून. पहा, याच्याही पुढे जाऊन सांगते. मला सांगा हो, कांद्याचं बी कशात असतं? कांद्याचं बी, कांदा माहिती आहेत ना? त्याचं बी कुठं असतं? कांद्यात असतं ना. मग आणा 3-4 किलो कांदे आपण इथं सुलीत बसू कीर्तन झालं, निघान का? नाही. त्याच्यासाठी काही प्रक्रिया आहे. पहिला कांदा लावावा लागतो, मग त्याला एक पात येते. पात आल्याच्या नंतर त्या पातीला एक सुंदर असं फूल येतं आणि त्या फुलात बी येते, बरोबर ना? त्याला पण एक काहीतरी प्रक्रिया आहे. तसंच याच्याही पुढे जाऊन सांगते. आपल्याच गावातला एक बाबा डॉक्टरकडे गेला. कुठे? जामनेरला. जामनेरला गेल्याच्या नंतर ते बाबा म्हणले, डॉक्टर, माझं फार गुडघे दुखतात ते, बघा बरं मला एक असा इलाज सांगा की त्याने माझा गुडघाच राहिला पाहिजे. तर डॉक्टर म्हणले, डॉक्टरने त्याचा बाबांचा गुडघा चेक केला. चेक केल्याच्या नंतर म्हणले की ऑपरेशन करावं लागेल म्हणजे नीटच होईल. तर बाबा म्हणले, डॉक्टर, फार हो मला ऑपरेशनची भीती वाटते. इंजेक्शन गोळ्या बिळ्यांनी बघा ना बरं होत असेल तर. मला ऑपरेशन नको बाबा, मी अख्ख्या आयुष्यात कधी ऑपरेशन केलं नाही. मी आपला गावकरी माणूस आहे, मला काही ऑपरेशन जमणार नाही. डॉक्टर म्हणले, नाही, याच्यासाठी ऑपरेशनच करावं लागेल, याच्यासाठी दुसरा पर्याय नाही. तसंच भगवंताच्या प्राप्तीसाठी दुसरा उपाय नाही असं मी सांगते, असं नाही. नाथराय सांगतात असं नाही, तर वेद सुद्धा सांगतात अभंगाच्या 3ऱ्या चरणात.
संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. वेद सुद्धा साक्ष देतात. पहा, तिकडे जे माणसं बसलेले आहेत ना, कृपया करून माझी विनंती आहे की धर्म मंडपात येऊन बसा. फक्त अर्धा तास कीर्तन राहिले, उठून जाऊ नका. विठ्ठल 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 संतच आहेत की जे आपल्याला भगवंताची प्राप्ती करून देतात. आणि ह्या जगात खरं तर संत आणि आई वडीलच आहेत की जे आपलं हित पाहतात. कारण की ह्या जगात कोणीच कोणाचं नाहीये जे आपल्याला समजून घेईल, जे आपलं हित पाहिल, जे आपल्या हिताचा विचार करेल. आहे का कोणी? शेजारी पाजारी कोणीच कोणाचं नसतं. फक्त आपल्याला सत्मार्गाकडे नेणारे फक्त आपले आई वडील असतात. ह्या जगात सगळे आपल्यावरती प्रेम करतात, पण निस्वार्थ प्रेम करणारे फक्त आई वडीलच असतात. डोळे उघडे ठेवून जी प्रेम करते, डोळे उघडे ठेवून जे प्रेम करते तिला मैत्रीण असे म्हणतात. डोळे झाकून जी प्रेम करते तिला प्रियसी असे म्हणतात. डोळे वटारून जी प्रेम करते तिला बायको असे म्हणतात. डोळे मिटेस तोपर्यंत जी प्रेम करते तिला आई असं म्हणतात. आणि डोळ्यात न दाखवता जो प्रेम करतो त्याला वडील असे म्हणतात. खरंच वडील, आमचे दादा म्हणतात की बाप होणं खूप अवघड आहे, पण वडील होणं सोपं नाहीये. खरं तर ह्या जगामध्ये बापच असतो की जो आपल्याला न दाखवता प्रेम करतो. पण आम्ही तुम्ही कधी समजून घेतला का होता बापाला? कधीच समजून नाही घेतलं. तो बापच आहे की जो आपल्या मुलांचा विचार करत असतो. अरे रोजच्या जेवणाची सोय करणारी ती आई आपल्या लक्षात असते, पण आयुष्यभराची शिदोरी बांधून ठेवणारा तो बाप आपल्या का बरं लक्षात नसतो? का? अरे आयुष्यभर काबाड कष्ट करतो, आयुष्यभर काबाड कष्ट करून प्रत्येक सणाला सुद्धा तो कामाला जातो आणि पैसा जमा करतो आणि एका क्षणात तो आपली सगळी प्रॉपर्टी आपल्या मुलांच्या नावावरती करतो. तो बापच असतो. पण तो बाप तुम्ही आम्ही कधी समजूनच घेतला नाही. तुम्हा आम्हाला कधी कळलाच नाही. का बरं असं? पहा ना, मी काल परवा एक पत्र वाचलं. तुम्ही म्हणाल ताई पत्र? हो माऊली. खरं तर मला ते पत्र सांगायच्या आधी प्रत्येकाने आपला मोबाईल बंद करा. प्रत्येकाने माझ्याकडे लक्ष देऊन कीर्तन ऐका. त्या बापाने पत्र लिहिलं. आजच्या ह्या युगामध्ये मोबाईलचा जमाना आहे. प्रत्येकाकडे मोबाईल आहे. माणूस आपला कितीही लांब असला तरी त्याला सहज कॉल लागतो ना. पण त्या बापाने पत्र लिहिलं. असं काय घडलं की त्या बापाला पत्र लिहिण्याची गरज भासली? पहा ना, त्या वडिलांनी किती सुंदर पत्र लिहिलंय. प्रिय बाळा, काय झालं ग असं जे कालपासून तू तुझा मोबाईल बंद करून ठेवलास? कालपासून तू तुझा मोबाईल बंद केलास ग बाळा. पण आम्ही तर घराचे दरवाजे बंद करून समाजाच्या नजरा चुकवत घरात बसून घेतलंय ग. काय झालं असं की तू आम्हाला सोडून गेलीस, क्षणात पोरकं केलंस? काय चुकलं तुझ्या त्या भावाचं, ज्याने त्याचे मित्र त्याला बोलत असताना सांगायचे की तुझ्या बहिणीला आवर घाल, हातातून जाईल, पण तो तुझा भाऊ त्या मित्रांना भांडायचा, माझ्या बहिणीबद्दल असं काही बोलू नका, माझी बहीण मला माहिती आहे कशी आहे.
तोच तुझा भाऊ पहाडाच्या छातीचा आज घरात एका कोपऱ्यात बसलाय ग. सांग ना ग, काय चुकलंय तुझ्या त्या भावाचं? काय चुकलं तुझ्या त्या आईचं, जिने तू कॉलेजला गेल्याच्या नंतर टोपल्यातली अर्धी भाकर बाजूला काढून ठेवावी? माझं लेकरू उशिरा येतो कॉलेजवरून, पण तुझ्या त्या आईने कालपासून पाण्याचा घोट घेतला नाहीये ग. ढाई मोकलून रडतीये. सांग ना ग, काय चुकलं तुझ्या त्या आईचं? काय चुकलं तुझ्या ह्या बापाचं, ज्याने तुला तालुक्याला शाळेला पाठवली, ज्याने सणासुदीला सुद्धा कामाला गेला, ज्याने स्वतःसाठी कधी नवी कपडे घेतली नाही, चप्पल तुटली तर शिवून घातली, पण तुझ्यासाठी प्रत्येक गोष्ट घेतली. काय चुकलं तुझ्या ह्या बापाचं, ज्याने तुला मुक्तपणे जगायला दिलं, शिकवलं? सांग ना ग, काय चुकलंय तुझ्या ह्या बापाचं? अगं बाळा, तू नुसता तुझा फोनच बंद केलाय ग, पण आम्ही समाजाच्या नजरा चुकवत आमचं जगणं बंद केलंय. पाहुण्यारावळ्यांचे फोन येतात ते, मोबाईल बंद करून ठेवलाय. काय करावं सांग ना ग, कसं जगावं आता? तुझ्या त्या आईने 9 महिने 9 दिवस तुला उदरात वाढवली, तळहाताच्या फोडाप्रमाणे तुला तिने वागवली. 18 वर्ष तुझ्यावरती माय मोकलून प्रेम केलं ग, आणि 3 महिन्याच्या प्रेमासाठी तू वेडी पिशी होऊन आज घर सोडून निघून गेलीस. सांग ना ग, काय चुकलं तुझ्या त्या आईचं, काय चुकलं तुझ्या ह्या बापाचं? तू म्हणत असशील सोने, तू तुझा जीव आहे, तो तुझी जान आहे, पण बाळा, तुला 18 वर्षात नाही समजलं हा बाप तुझ्यासाठी कोणत्या क्षणी जीव द्यायला तयार आहे? सांग ना ग बाळा, का नाही समजलं? अगं, ह्या बापाचं अंतकरण आज कोणाच पुढे मांडू शकत नाही ग, म्हणून तुलाच पत्र लिहिलंय. अगं, बाहेर जावं तर समाज नावं ठेवतोय. तू झाल्याच्या नंतर ज्या समाजाला मी पेढे वाटले होते, तीच लोक आज माझ्या तोंडात शेण घालतात आहे ग. सांग ना ग, काय चुकलं तुझ्या ह्या बापाचं? काय चुकलं तुझ्या त्या आईचं? अगं बाळा, मी कालपर्यंत सगळ्या गावात सांगत होतो, माझे दोन्ही मुलं म्हणजे माझे कोहिनूर हिरेत, पण आज त्यातला एक हिरा काळा पडलाय ग. काय करावं सांग ना ग? तू सहज निघून गेलीस. अगं, तू त्या 3-4 महिन्याच्या प्रेमासाठी एवढी वेडी पेशी होऊन सहज निघून गेली, तर 18 वर्ष ह्या बापाने तुला स्वतःच्या हातावरती खेळवून मोठी केली. त्या बापाचं अंतकरण काय म्हणत असेल? सांग ना ग बाळा, काय काय म्हणत असेल? तुला थोडी पण आठवण नाही आली का ग? थोडं पण तुझ्या आईचं प्रेम डोळ्यासमोर नाही आलं का ग? बाळा, तू गेलीस, पण तू एकटी नाही गेलीस. तुझ्या आईचं स्वप्न, तुझ्या भावाचा विश्वास, तुझ्या ह्या बापाचा इज्जत आणि घराण्याची आबरू घेऊन गेलीस. तू एकटी नाही गेलीस, आमचं जगणं घेऊन गेलीस. तुला जायचं होतं ना सोन्या, आदल्या दिवशी सांगायचं, तुझ्या आईला गोडधोडाचं जेवण करायला सांगितलं असतं, त्यात थोडं विष टाकलं असतं आणि तुझ्या नाजूक हातांनी आम्ही खाल्लं असतं, तर आजही पाहण्याची वेळ आली नसती. आता सोने जगता पण येत नाही आणि मरता पण येत नाही. जगावं तर समाज नावं ठेवीन, आणि मरावं तर म्हणेन की संस्कार देता नाही आले पोरांना म्हणून मेला. सांग ना ग सोने, काय करावं, कसं जगावं आम्ही?
तू गेलीस ना, आहे त्या ठिकाणी सुखी राहा. तुलाच पत्र लिहून तुझ्याच पुढे व्यक्त झालोय मी. सुखी राहा तू, कारण की हे एका बापाचं अंतःकरण आहे. अरे ज्यांनी वारकरी संप्रदायाचा कळस गाठला ते तुकोबाराय सुद्धा लेकीच्या प्रेमासाठी वैकुंठावरून खाली आले. हे बापाचं अंतःकरण आहे. खरं तर माझ्या कीर्तनातून तुम्ही काही नाही घेऊन गेला ना तरुण मुलींनो, तरी चालेल मात्या मावल्यांनो, तरी चालेल तायांनो, पण आपल्या बापाला असं पत्र लिहिण्याची गरज भासन असं कधी वागू नका. कारण की त्या बापाची इज्जत असता तुम्ही. अरे बाप पार गरीब असू द्या, 1 रुपया खिशात नसू द्या, काहीच गरज नाही, काही नाही. त्याची संपत्ती खरी ही त्याची पोरं आहेत. जर लाख रुपये खिशात असू द्या आणि पोराचा जर दारूचा वास येऊ द्या तोंडाचा, उपयोग नाही त्या लाखाला कोटीला, उपयोग नाही तुमच्या त्या संपत्तीला. त्यामुळं मुलांवरती संस्कार लावा, ती खरी काळाची गरज आहे. आपली मुलं घडवा, कारण की ह्या समाजामध्ये जगत असताना आपली मुलंच आपली असतात आणि मुलांनो आपले आई वडीलच आपले असतात. खरं तर जगत असताना आई वडील सोडून कोणीच कोणाचं नसतं, कोणीच कोणाचं नसतं. कारण ह्या जगामध्ये सगळा मायेचा बाजार आहे. सगळे स्वार्थी आहेत, सगळे स्वार्थासाठी जगत आहेत. फक्त ते आई वडीलच आपले असतात. अरे देव सुद्धा करू शकत नाही असे काही उपकार आईने आपल्यावरती केलेत. तो पांडुरंग परमात्मा सुद्धा करू शकत नाही असे काही उपकार आईने आपल्यावरती केलेत. विठ्ठल विठ्ठल पहा, तुमच्या ह्या गावामध्ये कोणीतरी बाहेरून माणूस आला राहण्यासाठी माणूस आला आणि तो 3-4 वर्ष तुमच्या गावात राहिला. तुम्ही त्याला राहण्यासाठी भाड्याने रूम दिली. तो वेळेच्या वेळेवरती भाडं देत राहिला आणि त्या 4 वर्षानंतर त्याने स्वतःची जागा घेतली, 4 गुंठा जागा घेतली आणि आपलं घर बांधलं. पण गावातून फिरत असताना तो प्रत्येक माणसाला सांगायचा की ह्या भल्या माणसाने मला राहायला जागा दिली, ह्या गावात मी राहिलो म्हणून आज माझं स्वतःचं घर झालं. फार उपकार आहेत त्या माणसाचे माझ्यावरती. कधी भाडं मागं पुढं झालं तर त्याने समजून घेतलं, प्रत्येक माणसाला सांगायचा. अरे ज्या माणसाकडून आपण भाडं घेतो तो माणूस आपल्याला देव माणूस म्हणतो. मग या पृथ्वीवरती पाय ठेवायला जेव्हा आपल्याला कणभर सुद्धा जागा नव्हती तेव्हा तिने 9 महिने 9 दिवस आपल्या गर्भात जागा दिली. त्या आईचा उपकार कमी आहे का? सांगा ना. पहा, आईचा दुसरा उपकार म्हणजे रक्तदान. आता इथे बसलेले काही सुशिक्षित म्हणतील की ताई रक्त तर डॉक्टरकडे पण भेटतं ना दादा, रक्त डॉक्टरकडे, पण त्याचे पण काहीतरी नियम आहेत. आपण रक्त त्यालाच देऊ शकतो ज्याचं ब्लड ग्रुप आपल्या ब्लड ग्रुपशी मॅच करतो, रक्तगट मॅच करतो, त्यालाच आपण रक्त देऊ शकतो. आपण त्यालाच रक्त देऊ शकतो ज्याच्या शरीरात आधीपासून रक्त आहे. पण आईने आपल्या शरीरात तेव्हा रक्त टाकलं जेव्हा आपल्या शरीरात एक सुद्धा रक्ताचा थेंब नव्हता. त्यावेळेस आईने आपल्या शरीरात रक्त टाकलं. विज्ञानाला हे सुद्धा न उद्घाटणारं कोडं आहे की आईचा रक्तगट हा कोणताही असू दे आणि बाळाचा रक्तगट हा कोणताही असू दे, आईचं रक्त हे बाळाला चालतं. पहा, आईचा तिसरा उपकार म्हणजे हस्तिदान, हडदान. तर तुम्ही म्हणाल हडदान हा कसा? इथे बसलेल्यांपैकी प्रत्येक माझ्या माता माऊल्यांचे गुडघे दुखतात आहे, म्हणूनच प्रत्येक जण मांड्या सोडून पाय हे करून बसलेत. मांड्या घाला सगळ्यांनी, मला समजू शकते मी.
की प्रत्येकाचे गुडघे गेलेत, पण त्या हाडांमध्ये तिने रक्ताचं दूध करून आपल्याला त्या हाडांमध्ये कॅल्शियम टाकलं. अरे जर आपली हाडं जर तुटली ना, तर डॉक्टरकडे जर गेला ना, तो डॉक्टर हाडं नाही बसवत, लोखंडाचं ते रॉड असतं ते टाकलं जातं. किती हुशार डॉक्टर असू द्या, अमेरिकेहून आलेला असू द्या, जपानवरून आलेला असू द्या, तो आपल्या हाडांमध्ये लोखंडाचं रॉड टाकलं, हाडं टाकत नाही. आता तुम्ही म्हणाल असं कसं? तर पहा, त्या आईने जी हाडं टाकली, जी हाडं आपल्याला दिलीत, ती एवढी कॅल्शियमनी मजबूत आहेत की आपल्याला प्रत्येक ताकद, प्रत्येक काम करण्यासाठी ती हाडं आपल्याला मजबूत करतात. प्रत्येक काम आपण सहजरित्या करू शकतो. आजची तरुण पोरं कॉलेजला गेल्याच्या नंतर म्हणतात की कापून टाकीन. कशाच्या जोरावर? ह्या हाडांच्या जोरावर ना. खूप ताकद आहे ह्या हाडांमध्ये. अरे आज जर आपण विज्ञानाच्या दृष्टीने जर पाहिलं तर वर्षानुवर्षाचे हाडाचे सापळे सापडतात. उत्खनन जर केलं तर हाडाचे सापळे सापडतात. अरे आपण ह्या शरीराला एवढं नटवतो, फॅरन लवली लावतो, केस काळी झाली, केस पांढरी झाली तर काळी करतो, लिपस्टिक लावतो, काजळ लावतो, पण स्मशानभूमीत गेल्याच्या नंतर ह्या शरीरातला एकही अवयव शिल्लक राहत नाही. राहतात ती फक्त हाडं. अरे लोखंड जर मातीत पडलं तर 2 ते 3 वर्षात त्याची माती होते, पण हे हाड मातीत पडल्याच्या नंतर ही माती सुद्धा त्या मातेने दिलेल्या हाडांची माती करू शकत नाही. एवढी ताकद त्या मातेने दिलेल्या हाडांमध्ये. आईचा तिसरा उपकार म्हणजे प्राणदान. आता तुम्ही म्हणा प्राणदान हा कसा? तर स्त्रीच्या जीवनात 3 जन्म असतात. पहिला जन्म ती जन्माला येते, दुसरा जन्म तिचा विवाह होतो आणि तिसरा जन्म म्हणजे ती बाळांत होते. बाळांत या शब्दाचा विग्रह जर केला तर बाळांत म्हणजे यदा कदाचित बाळ होताना अंत होऊ शकतो, ती प्रक्रिया म्हणजे बाळांत. अरे कधी कधी अशी क्रिटिकल परिस्थिती निर्माण होते, एकतर आई जगेल किंवा बाळ जगेल. मग डॉक्टर विचारतात, तिच्या नवऱ्याला विचारतात की कोणाला वाचवायचं, आईला की बाळाला? नवरा म्हणतो, डॉक्टर साहेब काही झालं तरी चालेल, पण माझी बायको वाचवा. तिच्या आई वडिलांना विचारण्यात येतं कोणाला वाचवायचं, तेव्हा तिचे आई वडीलही म्हणतात, डॉक्टर साहेब माझ्या लेकीला वाचवा हो. पण त्या आईला भूल चढस तोपर्यंत ती आई म्हणत असते, डॉक्टर माझं काय व्हायचं ते होऊ द्या, पण माझ्या बाळाला वाचवा हो, माझ्या बाळाला वाचवा. अरे बाळ पोटात असल्याच्या नंतर सोनोग्राफी केली जाते. सोनोग्राफी केली जाते 3ऱ्या महिन्यापासून सोनोग्राफी होते. पण MD डॉक्टर असू द्या नाही तर डबल MD डॉक्टर असू द्या, 7व्या महिन्यातच कळतात की बाळाचे ठोके कसे आहेत, ते बाळ कसं श्वास घेते ते. मग डॉक्टर साहेब याच्या आधी बाळ श्वास घेतं कुठून आणि श्वास घेतं बाळ कसं? तर बाळ श्वास कोणता घेतं? तर जो आई श्वास घेत असते तोच 9 महिने 9 दिवस बाळ आतमध्ये श्वास घेत असतं. त्यामुळे आईचा तिसरा उपकार म्हणजे प्राणदान. पहा, आईचा अजून एक उपकार आहे, तो म्हणजे असा की तिने रस्त्याने चालताना कधी विचार केला नाही. तिने आपला पदर कधी खाली पडू दिला नाही. पाहुणे रावळे आले तर आपला डोक्यावरचा पदर कधी बाजूला सरकू दिला नाही. कधी रस्त्याने चालली तर वरमान करून चालली नाही. पण आपल्या बाळाला भूक लागली ना, कुठं बसली, काय करती, कोणत्या अवस्थेत आहे, आजूबाजूला कोण आहे, कोणत्या ठिकाणावर बसली, हे काहीच पाहत नाही. आहे त्या ठिकाणी आपल्या बाळाला स्तनपान करते. एवढा उपकार आई आपल्यावरती करते आणि आपण त्या आईचे उपकार सहज विसरतो.
ह्या जगात ना कोणीच कोणावरती उपकार करू शकत नाही, तेवढे आई वडील आपल्यावरती उपकार करतात. परंतु हा समाज, हा कलियुग इतका विचित्र आला माऊली, की मी आजपर्यंत पाहिलं होतं की घराच्या वाटण्या होतात, दागिन्यांच्या वाटण्या होतात, जमिनीच्या वाटण्या होतात. पण हा जमाना इतका विचित्र आला की त्याने आई वडिलांच्या वाटण्या करून घेतल्या. हो, थोरल्याकडे बाप तर धाकल्याकडे आई. का? अरे ती आई वडिलांनी 4-4, 5-5 मुलं सांभाळली आणि ती 3-4, 5-5 मुलं 2 आई वडील सांभाळू शकत नाही. त्यांनी कधी मुलांमध्ये भेदभाव केला नाही आणि त्या मुलांनी आई वडील वाटून घ्यावेत. सत्य परिस्थिती आहे माऊली. का असं घडतंय? का आता आम्ही आमच्या संस्कारात कुठेतरी कमी पडतोय. आमचे संस्कार आम्ही कुठेतरी त्यांना देण्यासाठी कमी पडतोय, त्यामुळे हे असं घडतंय. त्यामुळे मुलांना संस्कार द्या. पहा, सगळ्यांनी हात वर घ्या, वेळ झालेली आहे. सगळ्यांनी घ्या, सगळ्यांनी. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा प्रामाणिक आहात. का माहिती? कारण की मी म्हणलं होते हात वर घ्या, तुम्ही हात वर घेतले. मी म्हणलेच नाही खाली घ्या. खूप प्रामाणिक आहात तुम्ही. विठ्ठल 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 आजचा प्रत्येक जण म्हणतोय की माझा देश स्वातंत्र्य झालाय, पण मी म्हणते नाही. कारण ज्या दिवशी कसायाच्या तावडीतून गाई आणि लवजी हातमधून ताई वाचेल ना, त्या दिवशी खऱ्या अर्थाने हा देश स्वातंत्र्य होईल. अरे आज इथे प्रत्येक जण बसलेला शेतकरी आहे, प्रत्येक जण शेतकरी आहे. प्रत्येकाला शेतामध्ये राबण्यासाठी बैल हा पाहिजे, बळीराजा हा पाहिजेच. आज तरुणांमध्ये बैलगाड्याचा नाद पण लागलेला दिसतोय. पण गायीचं संरक्षण करायला नकोय कोणाला, गायी कोणाला पाळायला नकोय. अरे जर गायीच जर नाही राहिली तर तुम्ही बैल आणणार कुठून? आपला देश हा कृषी प्रधान देश आहे. जर बैलच जर नाही राहिली, जर बळीराजाच नाही राहिला तर बैल आणणार कुठून? गायीच जर नाही राहिली तर बैल आणणार कुठून? कधी विचार केलाय? अरे अजून पण कत्तलखान्यांची कामं ही नव्याने चालू आहेत. कत्तलखाने नव्याने उभे राहतात आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या गायीला हे कापलं जातंय. अरे आपल्या हिंदू धर्मातल्या पवित्र मानली जाते ती गायी, तिला कापलं जातंय आणि आपण हिंदू सगळे पाहत बसतोय. सुभाषितकार खूप सुंदर असं सुभाषित म्हणतात,
गाओ विश्वच मात्रः, गाय ही अवघ्या विश्वाची माता आहे, ती आपली दुसरी आई आहे आणि आज तीच गाई संकटात आहे. खरं तर मला इथे बसलेल्यांपैकी सांगा हो, तुम्ही एकाच वेळी 33 कोटी देवांना नैवेद्य दाखवू शकता का? दाखवू शकता का माऊली? नाही. पण एका गाईला पहा बर का, एका गाईला अर्धी भाकर खाऊ घातली तर 33 कोटी देवांना खाऊ घातल्याचं पुण्य लाभतंय. आणि त्याच 33 कोटी देवांना रोज नव्याने कापलं जातंय. काय हिंदूंनो, जागे व्हा, कुठपण झोपून राहणार? आपली गाय सुरक्षित नाही, ताई सुरक्षित नाही आणि आम्ही समाजात फिरतोय. अरे त्या काळीही महिलांना बाहेर हिंडताना एकटीला पाठवत नव्हते आणि आजही ताई जर बाहेर गेली रातची तरी बापाला धडकी भरते. का? तर ताई आणि गाई सुरक्षित नाहीये. अरे ती गायच आहे जिने आपल्याला आजपर्यंत वाढवलं आहे. जर बाळाची जर आई गेली ना तर दुसरं कोणतं दूध पाजलं जात नाही, फक्त गाईचंच दूध पाजलं जातं, कारण की ते पचण्यासाठी आणि रुचण्यासाठी हे उत्तम आहे. अरे जर पिंडीला कावळा शिवला नाही ना तर गाईला नैवेद्य दाखवला जातो, ती मोक्षापर्यंत घेऊन जाते आणि तीच गाई आज कापली जातीये. अरे कधीतरी कोणीतरी विचार करा, पुढं या आणि त्या गाईला वाचवा. अरे जेव्हा समुद्र मंथन झालं, तुम्ही कथा श्रवण करत असताना समुद्र मंथन पाहिलं, त्याच्यामधून सुद्धा कामधेनू गाई बाहेर निघाली. गाई फार पवित्र आहे रे. गाई ही खूप पवित्र है. अरे गौमाता ही है जिसने हमको पाल पोस कर बड़ा किया. अरे गौमाता ही है जिसने हमको अमृत देकर खड़ा किया. अरे इस कण कण की भारत भूमि की पहचान रही है गौमाता, इस मिट्टी की शान रही है गौमाता. अब ऐसी गौमाता को हम नहीं भटकने देंगे, चाहे शीश भले ही कट जाए, पर गौमाता को नहीं कटने देंगे, नहीं कटने देंगे. खरं तर गाईला हे वाचवलं पाहिजे आणि आपणच आहोत की ज्या गाईला वाचवू शकतो. कारण की गाई जर नाही वाचली ना तर आपला हिंदू धर्म हा संकटात येईल. कारण की गाय ही फार पवित्र आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरात एक तरी गावरान गाय पाळली पाहिजे. तुम्ही देवाला नैवेद्य दाखवताना त्याऐवजी शिळी भाकर द्या हो त्या गायला. अरे लोक कुत्री पाळतात आणि त्यांना खाऊ घालतात, ती कुत्री चावल्याशिवाय राहणार नाही. पण ह्या गायीला अर्धी भाकर घाला, ती आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जर कुत्र्यांना पाळलं ना तर लोक तुम्हाला कुत्र पालक म्हणून ओळखतील आणि जर तुम्ही गायीला पाळलं तर गोपालक म्हणून ओळखतील. आता हातात तुमच्या आहे, तुमची ओळख तुम्ही कशी ठेवायची ते. म्हणून गायीचं संरक्षण करा. गाय ही आपली आई आहे, आपल्या आई समान आहे. आपल्या हिंदू धर्मात गायीला फार पवित्र मानलं जातं आणि त्या पवित्र अशा गायीला आज कत्तलखान्यात कापलं जातंय. रोज नवीन प्रकरणं दिसतात ते डोळ्यासमोर, तरी आम्ही हिंदू आज शांत बसून राहिलोय. खरं तर आज ह्या कीर्तनामधून तुम्ही जे काही माझं चुकलं असेल ते माझं मला द्या, ते माझं मला माझ्यापाशी राहू द्या आणि जे काही बरोबर असेल ते माझ्या गुरुने दिलेलं मला ज्ञान आहे ते तुम्ही सोबत घेऊन जा.